आपल्या खैरी डालगाव येथे आयोजित या विविध भूमिपूजना प्रसंगी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्मान्य अशोकरावजी धोटे, उपस्थित असलेले पंचायत समिती सावनेरचे माजी पंचायत समिती सभापती विजयबाबू देशमुख, इथे उपस्थित असलेले आपल्या या संपूर्ण विभागाचे इरिगेशनचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दमायेजी, आपल्या लोकप्रिय सरपंच सौ इतिशाताई पिदुरकर, ग्रामपंचायत सदस्या मनीषाताई ताजने, दीपकजी लाहबर, विजयाताई ढोके, प्रीतीताई नारनवरे, उपस्थित असलेले गणेशजी ढोके, गावातील व परिसरातील सर्व सन्माननीय वडीलधारी मंडळी, आया बहिणींनो, माझ्या सर्व तरुण नवयुवक मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे कित्येक वर्षापासनं कोच्ची बॅरेजचं काम हे आपल्या कनान नदीच्या पात्रामध्ये चालू आहे। आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांच्या दृष्टीने सिंचनाची सोय व्हावी या दृष्टीने आमच्या वडिलांच्या काळापासून नियोजित असलेला कोच्ची प्रकल्प आता जवळपास पूर्णत्वास आलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचे गेट लावून तयार आहे। कधीही ते गेट आपण पुनर्वसन जर गावाचं चांगल्या रीतीने झालं तर ते बंद करून सिंचनाची सोय या तालुक्यातल्या कास्तकारांसाठी नक्कीच करू शकतो। 2019-20 मध्ये 21 मध्ये काय परिस्थिती होती ही मला माहित नाही, मी तेव्हा या प्रतिनिधी या भागाचा होतो नाही, पण 2 गावांना 1.5 गुणांक पैसे मिळाले आणि आपल्या खैरी ढालगावला 1 गुणांकाचे पैसे मिळाले। पण ह्या झालेल्या चुकीला आपण सर्वांनी आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करत कलेक्टर सोबत गावामध्ये येण्याचं काम असेल, त्यानंतर पालकमंत्र्यांसोबत सतत बोलणं असेल, किंबहुना खैरी डालगावचं नाव आता मुख्यमंत्री फडणवीसांना पाठ झालं आहे का आशिष भेटला म्हणजे कोणची गोष्ट काढल तर खैरी डालगावची गोष्ट काढ। आणि म्हणून 1 गुणांकानी जरी आपल्याला पैसे मिळाले, निवाडेच्या निमित्ताने झाले, आपल्या सर्वांच्या सहमतीने झाले, उरलेला अर्धा गुणांकाचा जो पैसा आहे हा प्रत्येक कास्तकाराला सानुग्रह अनुदान म्हणून मिळेल। म्हणजे मी तुमच्या वतीने अनुग्रह केला, मी तुमच्या वतीने आग्रह केला आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेतली। त्या संदर्भातलं काल परवाच्याच दिवशी VIDCच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या नावाने पत्र आलंय। दमाये साहेबांनी त्या संदर्भामध्ये तातडीने ह्या संपूर्ण लोकांना उर्वरित अर्धा गुणांकाचा पैसा मिळण्यासाठी जे काही पाठपुरावा इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये करायचा आहे तो आपण आवर्जून करावा। शेवटी आपल्या खैरी ढालगावच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक शेरा हा त्या निमित्ताने माझ्या समोर दिलेला असल्यामुळे तो सानुग्रह अनुदान हा नक्कीच मिळालेला राहील आणि प्रत्येकच कास्तकाराला कोच्चीसारखं रायवाडीसारखं 1.5 गुणांक एवढा पैसा हा नक्कीच मिळेल। इथे विशेष करून जे उपजिल्हाधिकारी आहे डहाट, त्यांना मी वारंवार संपर्कात राहतो, त्यांना इथे पाठवलं। जे काही आपले आक्षेप आहेत, विशेष करून जे ताजने आणि दुसरे कोणचे वाहने, म्हणजे कित्येक वर्षापूर्वी वाटप झालेली जागा, त्याच्यावर जर कोणी आक्षेप घेतला असेल तो त्यांचा समजा अधिकार आहे, पण त्या आक्षेपाची नोंद ही सरकारी अधिकाऱ्यांनी करून घेतली आहे। त्यांना एकदा हिअरिंग मिळेल आणि मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही जास्ती आपल्याला चिंता करण्याची गरज नाही। ज्या सर्व लोकांना ते पट्टे त्या काळामध्ये मिळाले आहे, त्यांचे घर त्याच्यावर आहे, त्या सर्व संदर्भामध्ये तुम्हाला निवाडा हा लवकरच झालेला राहील। काही फक्त थोडेफार कुटुंब आहे ज्यांचे आपसी मतभेद आहे, वाद आहे, त्यांचा प्रश्न जर सोडला तर बाकीचे 80-85% लोकांना ह्याच्या माध्यमातून नक्कीच निवाड्याच्या माध्यमातून 1 गुणांकाप्रती पैसे जे आहे ते तातडीने जे आपल्यासाठी जमा कलेक्टर ऑफिसमध्ये झाले आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही। उरलेला अर्धा गुणांक हा देखील सानुग्रह अनुदान म्हणून आपल्याला नक्कीच मिळेल। आता प्रश्न आहे आपलं वडलोपार्जित जी आपली घराची इमारत आहे, कित्येक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपण सर्वजण या गावात राहत आलो आहे। आज सरकारच्या एका प्रकल्पासाठी आपण आपलं राहतं वडलोपार्जित घर हे जर या प्रकल्पासाठी इथे देण्याचं त्यांनी वेळ आपल्यावर आली आहे। एवढं सर्व आपल्या शेतीवाड्या इथे असूनही घर आता आपल्याला जाऊन पारडी रिठीला करावं लागणार आहे। तुमच्या मताशी मी अतिशय चांगल्या रीतीने सहमत आहे की ह्या वडलोपार्जित असलेल्या आपल्या घराच्या इमारतीसाठी चांगलं असं अनुदान हे सरकारच्या माध्यमातून मिळालं पाहिजे। आणि म्हणून तुमचे जे काही आक्षेप असतील ते तुम्ही येणाऱ्या मंगळवार बुधवारी इरिगेशनच्या अधिकाऱ्यांपर्यंत करा। गरज पडली तर आम्ही निकष तपासू, फेर तपासू,
त्यानंतर आपल्याला अजून जरी आक्षेप असले तर अजून त्याच्यामधून काही मार्ग काढण्याच्या दृष्टीने आम्ही इरिगेशनच्या व PWDच्या अधिकाऱ्यांशी तहसीलदारांशी बोलून नक्कीच तुम्हाला त्यामधून काहीतरी मार्ग निघावा या पद्धतीचे परिस्थिती आपल्याला नक्कीच आम्ही करून दाखवू असा विश्वास आजच्या दिवशी मी आपला सर्व असे सर्व गावामध्ये जे लोक बेघर आहे त्यांना देखील पारडी रिटीमध्ये आवर्जून जास्तीचे प्लॉट हे देण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत, सरकार सकारात्मक आहे आणि ज्या लोकांना ग्रामपंचायतमध्ये या संदर्भामध्ये नोंद केली आहे किंबहुना केलेली नसेल अशा सर्व ज्या लोकांच्या कुठेही काही इमारत नव्हती, घर नव्हतं, अशा सर्व लोकांना देखील नवीन पारडी रिठीच्या पुनर्वसनाच्या ठिकाणी आम्ही प्लॉट देण्याच्या दृष्टीने सरकारला बाधित करू। आज आपण इथे एका शेल्यावर होतो, नदीच्या काठी होतो, पण पारडी रिठी गाव हे त्या निमित्ताने भोपाल रोडवर आपल्या बैतूल रोडवर चांगल्या अशा ठिकाणी आहे। आज तिथं 6000 एकरवर नवीन MIDC त्या निमित्ताने मंजूर होण्यासाठी अधिग्रहणाची प्रक्रिया सरकारच्या वतीने MIDCच्या माध्यमातून लवकर होत आहे। म्हणून इच्छापेक्षा तिथे जमिनीची जी किंमत आहे ती जास्ती चांगली आहे। सावनेर पासून आपण जवळ त्या निमित्ताने राहणार आहे म्हणून आपल्या मुलाधुलांना समोरच्या काळामध्ये शिक्षणाची सोय असेल, हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या दृष्टीने असेल, तालुक्याच्या जवळ सावनेर शहराच्या जवळ राहण्याचे जे फायदे आहेत ते नक्कीच आपल्याला मिळणार त्या निमित्ताने आहे। आणि म्हणून एवढंच नव्हे तर तिथं मी आग्रह तहसीलदारांना केला, SDOला केला की या पारडी रिठी जागी जिथं खैरी ढालगाव स्थलांतरित होणार आहे, पुनर्वसित होणार आहे, तिथं एखादा मोठं कॉलेजसाठी 10-12 एकर जास्तीची जागा ही त्या निमित्ताने लेआउटमध्ये करायला सांगितले, ज्याच्या माध्यमातून उद्योगांमध्ये रोजगार असेल किंवा नवीन कॉलेजमध्ये रोजगार हा देखील आपल्या गावातल्या मुलींना नक्कीच मिळू शकतो। आणि म्हणून चांगली अशी वसाहत आपल्या खैरी ढालगावसाठी नक्कीच पारडी रिठी इथे आम्ही निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न। डोकेजींनी सांगितलं का पारडी रिठीला कधी आम्ही स्थलांतरित होऊ, किती वेळ त्या निमित्ताने लागल, ही सर्व प्रक्रिया लवकरात लवकर होईल या दृष्टीने नक्कीच कलेक्टरांकडे आम्ही बैठक घेण्याच्या दृष्टीने मागच्या आठवड्यात नवीन कलेक्टर आले, त्यांना हे सर्व संदर्भामध्ये विषय आम्ही समजून सांगितले। तुमच्या आग्रहास्तव SDO आणि तहसीलदारांना आम्ही इथे लवकर बोलून घेतला आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपले हे जे काही विषय आहे ते नक्कीच मार्गी आम्ही लावू असा विश्वास आजच्या दिवशी मी देतो। पण सरत शेवटी एक विषय राहतो की कोणाची 4.5 एकर जागा असेल, 4 एकरचे आपल्याला अधिग्रहणाचे पैसे मिळाले, अर्धा एकर जागेचे जर पैसे मिळाले नसतील तर मी दमाये सरांना त्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांच्या नागरिकांच्या वतीने विनंती करतो, दमायेजी की ह्या सर्व संदर्भामध्ये फेर जर आपण एकदा चौकशी केली किंवा फेर एकदा निरीक्षण केलं, असे सर्व लोक ज्यांची अर्धच एकर जागा इथं राहिली, शेवटी ते कुटुंब पारडी रिठीला गेल्यानंतर एवढ्या लांब इथं अर्धा एकर शेतीसाठी येणार नाही। ज्याची 8 एकर असेल, 4 एकर गेली असेल, 4 एकर जायचं असेल, त्याचं समजा सबमर्जन मध्ये तुमच्या फेर संरक्षणामध्ये जर येत असेल तर त्यांना देखील द्या। पण विशेष करून अशी लहान सहान जागा शेती करण्यासाठी लोक इथपर्यंत परत येणार नाही, त्यासाठी तुम्ही तुमचं फेर जर निरीक्षण केलं, फेर जर याचा संपूर्ण आढावा घेतला, सर्वे केला तर नक्कीच अशा सर्व लोकांना देखील आपण मदतीची भूमिका घ्या आणि त्यांची जागा अधिग्रहण करण्याच्या दृष्टीने जर होत असेल तर ते देखील करा अशी आपल्याला सर्व नागरिकांच्या वतीने इथे विनंती करतो। SDO साहेब, तहसीलदार इथे त्या निमित्ताने आले, यांच्या काही त्या निमित्ताने विषय आहेत, इनके जो घर है इसको रिवैल्यूएशन होना चाहिए। रिवैल्यूएशनच्या हिशोबाने जर इरिगेशननी काही निकष चुकीचे लावले असतील तर आपल्या वतीने त्याची फेर चौकशी व्हावी असं त्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती आहे। इथे डहाट साहेबांच्या माध्यमातून, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे अवॉर्डची प्रक्रिया चालू आहे ती जर लवकर झाली आणि त्यांचे जे आक्षेप आहे त्याच्यावर जर लवकर निकाल लागला तर त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळू शकतात। अनावश्यक कोणीतरी तर याच्यावर जर ऑब्जेक्शन घातलं असेल तर ते खपून घेण्याची काही गरज नाही आहे। कित्येक वर्षापूर्वी पडलेलं लेआउट हे लोकांना त्याचे मालकी हक्काचे पट्टे मिळाले आहेत, त्याच्यानंतर त्यांचा वारसदार येऊन कोणीतरी इथे ऑब्जेक्शन घेत आहे, या संदर्भामध्ये आपण डहाट साहेबांशी बोलावं आणि ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून यांना 1 गुणांकाच्या हिशोबाने पैसे मिळाले
तर चांगलं होईल. उरलेले अर्धा गुणांकाचे पैसे इरिगेशनच्या माध्यमातून आता प्रक्रिया चालू आहे, त्यामध्ये देखील शीघ्रता आणण्याच्या दृष्टीने तहसीलदारांनी विशेष प्रयत्न करावे अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. त्यांचा जास्ती करून भर आहे की असलेल्या त्यांच्या वडिलोपार्जित इमारतीचे घराचे पैसे हे त्यांना कमी मिळत आहेत, त्या संदर्भामध्ये आक्षेप इरिगेशन डिपार्टमेंट मंगळवारी आणि बुधवारी इथेच येऊन घेणार आहे. त्याचा आपण एकदा जर निकष पाहिलं, PWD वाल्यांना बोलवलं, जर त्याच्यामध्ये वाढवता आलं तर नक्कीच त्याच्यामधून काही ना काही जास्तीचा फायदा जर मिळत असेल तर आपण कास्तकारांना या गावातील गावकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घ्यावी असं SDO साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना माझे त्या निमित्ताने सूचना राहतील. या पलीकडे जेव्हा केव्हा आपण इथे आपल्या पारडी रिठीला राहत असताना आपली शेती करण्यासाठी आपल्या शिवारातील जुन्या ढालगाव खैरीच्या इथे पाणी राहील आणि म्हणून रस्त्याची उंची आपण वाढवत आहे, इथं पाणी राहील म्हणून पुलाची उंची आपण वाढवत आहे, नदीच्या ह्या भागालाही वाढवत आहे, त्या भागालाही वाढवत आहे. अशा या 4 रस्त्यांच्या आणि 3 पुलांच्या भूमिपूजनासाठी आपण इथं त्या निमित्ताने एकत्रित आलो आहे. चांगल्या प्रतीचं चांगल्या दर्जाचं काम हे इरिगेशनच्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा आहे. इथे शेवटी ओल राहणार आहे, इथे पाणी राहणार आहे आणि म्हणून क्वालिटी रस्त्याची विशेष करून चांगली राहावी, जेणेकरून तो येणाऱ्या पुढच्या 20-25 वर्षासाठी तो रस्ते चांगले राहिले पाहिजे अशा पद्धतीचं आपण काम आवर्जून करावं असं कॉन्ट्रॅक्टरला आणि इंजिनियर्सला मी त्या निमित्ताने ताकीद देतो. आपल्या माध्यमातून या भूमिपूजनाच्या माध्यमातून जे विविध विषय पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये खैरी ढालगावचे चर्चेस आले ते देखील आपण नक्कीच सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करू. प्रयत्नच नव्हे तर तुमच्या सोबत गरज पडली तर आंदोलनासाठी देखील तुमचा आमदार उभा राहील असा विश्वास आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना देतो. आपली रजा घेतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.